Very good. Hallelujah. Hallelujah. Women, महिलांनी भेटले. women had seen Jesus, resurrected Jesus had appeared to the precious woman. म्हणजे येशू जिवंत झाल्यानंतर पहिल्यांदा येशू महिलांना भेटले. You are the first prize. तुम्हाला पहिला नंबर आहे. Hallelujah. Hallelujah. Indian government gives women first. आपले देश पण सांगत आहे ना सगळ्यात महिला पहिला आहे, महिला पहिला आहे म्हणून. Jesus also had given you first appearance. म्हणजे येशू देखील पहिल्यांदा महिलांना जिवंत झाल्यावर भेटले. But God made man first. परंतु देव पहिला कोणाला बनवले? We are also first. मनुष्यांना बनवले म्हणून तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही पण पहिला आहे. Jesus made the equation equal. म्हणून देव सगळ्यांना समानताने ठेवलेले आहे. Hallelujah. Hallelujah. Man is not above woman. Of course, woman is not above man. ख्रिस्तामध्ये पुरुष मोठी आहे असं नाहीये किंवा स्त्री मोठी आहे असं नाहीये, सगळेजण आपण सारखेच I आहे. say something, my wife will fight with me at home. मी असं नाही, पुरुष मोठा आहे म्हणजे माझी पत्नी माझ्याकडे येऊन भांडण करणार. We are all the image of God. म्हणून असं नाही, आपण सर्वजणच देवाच्या सारखं आहे, देवाच्या प्रतिरूपाचे आहे. Hallelujah. हालेलुया. That's what Jesus says. म्हणून प्रभू येशूने सांगितले, John 1:12 says that those to all who did receive him, to those who believed in his name, he gave the right to become the children of God. म्हणजे योहान 1:12 मध्ये आपण वाचतो, ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवले त्यांना त्यांनी त्यांच्या मुले म्हणून अधिकार दिलेले आहे. The children of God called the Church of Christ, Lord Jesus Christ, around the globe is celebrating his resurrection आणि today. आज जगामध्ये ज्यांनी त्यांना मी येशूचे लेकरं म्हणतात, त्यांनी येशूच्या मंडळी आहे म्हणतात, ते सगळेजण आज प्रभू येशूच्या पुनरुत्थान दिवसाची आराधना करत Today आहेत. may not be the exact day that Jesus had resurrected, but in the history of humanity, there was one Sunday that Jesus had conquered death and came out from the grave. म्हणजे प्रत्येक वर्ष ईस्टरच्या पुनरुत्थानाच्या दिवशी बदलतच राहते. म्हणजे अशी आहे की येशू अमुक दिवशी या दिवशीच उठले असं नाहीये, परंतु इतिहासामध्ये आहे अशी एक रविवारी येशू जगामध्ये जिवंत झाला होता. But according to our theological and historical database, the history has come closer to this day. That's why in the history, in the Christian calendar, today is celebrated as the day of resurrection. म्हणजे येशूच्या पुनरुत्थानाच्या इतिहासामध्ये शोधून गेले तर आजच्या दिवशी ही एप्रिल ह्या महिन्यामध्ये येशूचे जिवंत झालेले दिवस होता, म्हणून ह्यामध्ये येणारा रविवाराला आज आपण पुनरुत्थान दिवस म्हणून एकत्र मिळून साजरा It has करतो. become a tradition to celebrate this resurrection day as Easter, as a festival to glorify our resurrected Christ. म्हणून असे सुरुवात पासून आपण ख्रिस्ती लोक आहे, येशूच्या पुनरुत्थान दिवसाच्या येशूचा गौरव करण्याकरिता आपण साजरा करत आहे. Though we may not celebrate the names Christmas and Easter as traditionally, but we celebrate Christ. म्हणजे आपण पण पारंपरिक रीतीने भक्ती घ्यायचं किंवा पुनरुत्थान ख्रिसमसची आराधना करायची अशी नाहीये, आपण ख्रिस्ताला भेटल्यामुळे आनंदाने देवाच्या सान्निध्यात आराधना So do you करायची. stop worshiping only? Do you stop worshiping after Christmas and Easter? म्हणजे फक्त ख्रिसमस ईस्टरच्या दिवशी आपण आराधना करायची असं नाही. I would say we have to worship, we have to celebrate Christ Jesus, not only on Sunday, not only on Friday, but every day, every hour, every minute and every second. म्हणजे आपण प्रभू येशूला दररोज, दर दिवशी, दर मिनिटामध्ये देवाची आराधना करत असावी. Hallelujah. Hallelujah. Jesus is not limited. येशू एक मर्यादाचे देव नाहीये. If you recharge your phone with Airtel or Vodafone or Jio, they will give you limited offers. म्हणजे तुम्ही रिचार्ज केले तर ना त्याच्यामध्ये एक मर्यादा आहे, एवढा डेटा आहे, एवढ्या दिवसात तुम्ही वापरू शकता म्हणून एक मर्यादा आहे. But to worship Jesus Christ, there is no limited offer. परंतु येशूला आराधना करण्याकरिता असं मर्यादाच नाहीये. अमुक दिवशीच आराधना करायचं, अमुक वेळी आराधना करायचं असं नाहीये. To serve Jesus, there is no limitation. आणि येशूच्या सेवा करण्याकरिता पण अशी मर्यादा नाहीये. To praise and proclaim Lord Jesus Christ, there is no boundary. आणि येशूच्या स्तुती करण्याकरिता, येशूच्या विषयी इतरांना सांगण्याकरिता पण आपल्याला एक सीमा नाहीये. Our God is limitless. आपले देव अमर्यादित देव आहे. Hallelujah. Hallelujah. He is immeasurable, immutable and omnipotent, omnipresent and तो सर्वभौम, सर्व सामर्थ्य, सर्व शक्तिमान देव आहे. So as we celebrate today the resurrection of Christ,
all the Gospels, the four Gospels, Mark, Matthew, Luke and John recorded his resurrection. म्हणजे म्हणून आज आपण पुनरुत्थान दिवस साजरा करत आहे. बायबलमध्ये 4 शुभवर्तमान आहे. मत्तई, मार्क, लूक, योहान या चारही शुभवर्तमानामध्ये पण त्याच्या पुनरुत्थानाच्या विषयी लिहिलेले आहे. Usually I don't talk about other gods and goddesses. सामान्यप्रमाणे मी इतर देव देवतांच्या बद्दल मी कधीही बोलत But नाही. to be wise and prudent, to be who we are, that our evidence, our faith is based on the historical evidence, I would try to say this. Our Christ is an historical Christ. परंतु मी सांगतो आपल्या देव आहे ऐतिहासिक देव आहे. त्यांच्या सगळ्या घटना त्यांचे जिवंत झालेले सगळं ऐतिहासिक गोष्ट आहे. That is what we believe. The scripture, according to scripture he was born, according to scripture he was died, according to scripture he was risen. बायबल मध्ये लिहिलेले आहे की शास्त्राप्रमाणे त्यांनी जन्मला, शास्त्रामध्ये लिहिलेले प्रमाणे त्यांनी मरण पावला आणि शास्त्राप्रमाणे लिहिलेले प्रमाणे तो पुन्हा उठला. So today we are going to meditate on 2 chapters. आज आपण 2 अध्यायाचे मनन करणार We आहोत. will take the gospel evidence from the Gospel of Matthew chapter 28 verse 1 to 30. म्हणजे मत्तई 28 अध्याय 1 ते 20 पर्यंत पुनरुत्थानाचा पुरावा ह्या गोष्टीबद्दल आपण And we बघणार. are going to meditate also on 1 Corinthians chapter 15 verse 1 to 58. आणि पहिला करिंदकरसपत्र 15 अध्याय 1 ते 58 पर्यंत असणारा गोष्ट पण थोडा वेळ मनन करणार. So my dear friends and believers, brothers and sisters, माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, let us contemplate on what happened on the day of resurrection. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात समजून घ्यायला प्रयत्न करतो पुनरुत्थान दिवसामध्ये काय झालं, काय घडले. I'm asking you very logical question, huh? Please be wise and answer me. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याला असे विचारपूस करून तुम्ही उत्तर द्यायचं. Did people or disciples who followed Jesus, who had seen miracles of Jesus, who had witnessed whatever Jesus had taught and done, believe in his resurrection? म्हणजे जे लोक येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये होता, त्यांचे शिक्षण ऐकले, त्यांच्या चमत्कार पाहिला, त्यांचा अनुभव त्यांना डोळ्याने पाहिले, ते लोक म्हणजे ते लोक पुनरुत्थानावर विश्वास ठेवले का? Even the close disciples, 12 disciples and the women like Mary Magdalene, Mary mother of Jesus, and even other Mary, Joanna, Salome, did they believe that Jesus would raise from the dead? म्हणजे येशूचे एकदम जवळचे शिष्य होता आणि काही स्त्रिया होता, हे लोक पण त्यांच्या मनामध्ये त्यांनी विश्वास ठेवले होता का येशू परत येणार म्हणून, परत पुन्हा उठणार म्हणून? According to Bible, Jewish culture, there are different beliefs. There are different beliefs in 2 sects of Jewish. Sadducees, Pharisees believed in the resurrection. Sadducees did not believe in resurrection. That was their cultural belief. म्हणजे सामान्यप्रमाणे यहुदी लोकांच्या मध्ये 2 गट होता. एक गट आहे परुषी लोक आहे, दुसरा गट सदुकी आहे. हे परुषी लोक आहे, त्यांचा विचार आहे मेलेले लोक जिवंत होणार एक दिवशी. परंतु सदुकी लोकांचा विचार होता त्यांनी कोणीही मेले तर परत येणार नाहीये. Maybe that was one of the reasons they did not believe Jesus. म्हणून ते लोक आहे येशूला देव म्हणून स्वीकारलेले नाहीये. But why did they follow without faith? मग त्यांनी येशूच्या मागे का गेला? येशू परत येणार म्हणून विश्वास ठेवले नाही, परंतु येशूच्या मागे जात होता. I can prove that they did not believe in his resurrection. मी तुम्हाला सांगू शकतो येशूच्या जवळ असणारा लोक पण येशू परत जिवंत होणार म्हणून विश्वास ठेवला नव्हता. If they had truly believed Jesus, त्यांनी खरेपणाने येशू पुन्हा उठणार म्हणून विश्वास ठेवले Peter and तर other 10 disciples would not have gone to rooms or scared and feared and hid in Jerusalem headquarters. येशूला वादस्तंभावर किल्ल्यानंतर येशू मरण पावल्यानंतर हे शिष्य पळून इकडे तिकडे लपवले नसता. They should have waited at the entrance of the tomb, taking tea, waiting when Jesus would come out, when our Lord would come out, like that. त्यांना खरा विश्वास असेल तर ते लोक काय केले असता? कब्रस्तानाच्या जवळ जाऊन थांबले असता. येशू कधी उठणार, येशू कधी उठणार म्हणून अपेक्षा करत असले असते. If Modi or CM Fadnavis coming to Jarla village, this village, do we sleep?
समजा मोदी आहे किंवा आपले मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस आहे, आपल्या गावामध्ये आपल्याकडे भेट द्यायला येतो असं समजले, मग तुम्ही झोपत राहणार का त्यावेळी? Maybe we will sleep sometime only. We will prepare when he will come. Collectors, ministers, MPs, all hangama would happen here. म्हणजे असं याला तर ना आपल्याला पण झोप येत नाही. सगळं अधिकारी लोक, जिल्हा अधिकारी लोक सगळं येतेच, त्यांनी पण कधी येणार म्हणून अपेक्षित करत तयार करत I'm असतील. not saying that the followers of Jesus that time were not the followers. They were immature in their faith. They were not strong in their faith. म्हणजे असेच येशूचे शिष्य, येशूच्या मागे चालणारा लोक पण त्या काळामध्ये कसे होता, एवढा चमत्कार ही अनुभव घेतला होता, परंतु त्यांच्या विश्वासामध्ये त्यांनी परिपूर्ण झाला नव्हता. त्यांचा विश्वास येशू परत येणार, परत जिवंत होणार या गोष्टीत आधारित नव्हता. They loved Jesus. त्यांनी येशूवर प्रेम केले. They loved like anything else. त्यांनी सर्व गोष्टीपेक्षा येशूकडे जवळ होता. Especially the women. आणि विशेषतः स्त्रिया लोक होता. They loved him so much. येशूवर खूप प्रेम They केले. went near to the Golgotha, to the point of आणि crucifixion. येशू वधस्तंभावर येशूला गिळत असताना ते गोलगथा डोंगराकडे येशू मरेपर्यंत ते थांबले होते. Peter could deny Jesus and left Jesus. पेत्र देखील येशूला नाकारून येशूपासून दूर गेला. But women were bold enough to follow him even to the point of Golgotha crucifixion. परंतु त्या स्त्रिया अशी घाबरले नाहीये, त्यांच्या मरेपर्यंत त्यांच्या वधस्तंभाच्या खाली देखील त्यांनी जाऊन थांबले There होते. was a man, rich man, Joseph Arimathea, took the permission from Pilate and took the body and wrapped him with a fine linen and put him in and kept him in the tomb. योसेफ नावाची एक व्यक्ती पिलाताकडे जाऊन अशी मागितले, त्यांच्या शरीराला वधस्तंभावर उतरून मी माझे कबरामध्ये ठेवतो म्हणून. They went to market, women went to market and bought the spices, myrrh, and that was used to bury the dead body. मग ही स्त्रिया काय केले, मार्केटमध्ये जाऊन, बाजारात जाऊन अशी दफन करण्याकरिता काय विधी आहे, काय सुगंध तेल आहे ते घ्यायला गेला. They might have even waited even after the dark for some time to see what would happen to the body that they loved. म्हणून ते स्त्रिया सगळ्या वधस्तंभाच्या खाली अंधार होईपर्यंत थांबले, येशूच्या शरीराला काय करणार, येशूला कुठे दफन करणार म्हणून. But they did not believe that he would raise from the dead. परंतु त्यांच्यामध्ये अशी विश्वास नव्हता तो परत उठून येणार म्हणून. You know the problem was their faith was not perfect. Their faith was not complete. कारण काय होता, त्यांचा विश्वास परिपूर्ण नव्हता, म्हणजे परिपक्व झालेले विश्वास त्यांच्याकडे नव्हता. And one more important thing. आणि अजून एक गोष्ट आहे, They did not have Holy Spirit. आणि त्यांना ते पवित्र आत्म्याचे अनुभव त्यांनी घेतले नव्हते. That's why their minds, their hearts were not enlightened and empowered. म्हणून त्यांचा मन होता, त्यांचं हृदय होता, येशूचे एवढं शिक्षण ऐकून, येशूच्या वाणी ऐकून देखील थोडा कठीण झाला होता, प्रकाशित झाले नव्हता, प्रगटीकरणाचा अनुभव नव्हता. Let's learn what happened after his resurrection. मग आपण बघूया येशूच्या पुनरुत्थानानंतर काय घडलं. If you come to the Gospel of Matthew chapter 28, if somebody can open in Matthew in your Marathi or Warli language and read, Marathi. The Bible says Gospel of Matthew chapter 28, after the Sabbath at dawn, somebody open, you can read. मत्तई 28वा अध्याय कोणीतरी काढून पहिला वचन पासून वाचा. 1, 2, 3. 1 ते 3. मत्तई 28, 1 ते 3. एक जण मोठ्याने वाचूया. शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदलिया मरिया व दुसरी मरिया त्या कबर पाहण्यास आल्या. तेव्हा पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन 2 एकीकडे लोटले आणि तिच्यावर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. So here, when we observe this, Bible records that there was a great earthquake. म्हणजे इथे बायबल सांगत आहे मोठा भूकंप झाला. You know what happened? Angels were sent from above and shook the tomb and rolled out the
big stone. आणि बायबल सांगते देवदूताने स्वर्गातून उतरला आणि जे भूकंप झाला मग त्यांनी ते कब्रस्थानाचा दगड सगळा हलवले. You know what covered Jesus? म्हणजे येशूला काय घेऊन झाकले होते येशूच्या शरीराला? Jesus' body was wrapped with linen clothes. म्हणजे त्यांच्या शरीराला असे कपडे घेऊन त्याला गुंडाळत होता. It was placed in a newly made tomb out of the rock. आणि नवीन बनवलेले कबर त्यांनी असे दगडातून गुहेसारखं बनवलेले कबरात येशूचे शरीर ठेवले होते. According to some historical description, 1200 tons of weight stone was rolled on the cover. आणि इतिहासामध्ये सांगतात 1200 टनाचं ना एक झाकण म्हणजे दगडाचं झाकण त्याला झाकून ठेवला होता ते गुहेला. That stone, once it was rolled, nobody could overturn it. आणि एकदा ते झाकणाला ते एवढे मोठे दगडाला लावले तर ना लगेच कोणीही त्यांना उघड करू शकत नाही. In this modern generation, we may need a big crane to roll that stone आणि out. आजच्या काळामध्ये पाहिले तर ते मोठे दगडाला ना आपण लोटायला मोठे क्रेन घेऊन त्याला लोटायला लागते. It means that Jesus would not come out of the tomb. म्हणजे अशी अर्थ आहे येशू आता पुरले इथून पुढे येशू नाही येणार परत. The clothes, the stone, the tomb, the big stone, and the earth itself hold Jesus tightly. म्हणजे सगळं कार्य लोक किंवा कबर त्यांचे झाकण आणि या जग सगळं येशू परत येऊ शकत नाही म्हणून त्याला झाकले होते धरले होतं. And one more powerful political power chained Jesus' body. म्हणून अजून एक राजकीय अधिकार देखील येशूचे शरीर बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी पण त्यांच्या बंदी ठेवले होते. You know what was that? तुम्हाला माहित आहे काय केले त्यांनी? The Roman seal. ते रोम लोकांचे शिक्का मारले होता त्याला कोणीही उघडू शकत नाही म्हणून. Jesus' tomb was sealed by Roman government because of Jews and their leaders. Nobody could break that government seal. म्हणजे असं होतं की येशूच्या कबराला कोणीही काढू नये किंवा काही होऊ नये म्हणून असे त्यांनी शिक्का मारून रोम सरकारने ठेवले होता. And one more seventh thing, Roman guard was there to secure the tomb. आणि असे पण घडले होते रोम लोकांचे शिपाई देखील कब्रस्थानाच्या समोर त्यांनी होता त्याला Maybe in the राखण्याकरिता. history of humanity, that Jesus' body alone was secured by the government. म्हणजे इतिहासामध्ये तुम्ही पाहिले तर केवळ येशूच्या शरीरा असं सरकारी लोक देखील त्याला असं राखून ठेवले होते शिपायाला ठेवून पालन करत होते. Hallelujah. Hallelujah. Our Lord's body was secured by the government itself. सरकारी लोक आहे येशूच्या कबराला येशूच्या शरीराला संरक्षण देत होते. What happened? काय घडले? Jesus, through the power of Holy Spirit, broke open all the powers that the world has. परंतु पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे हे सगळं बंधने निघून झाला. All the chains were broken. सगळं साखळी तुटले गेले. All the power was shattered by the resurrection of आणि Christ. सगळं असे समर्थ होते सगळं येशूच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यासमोर नाहीशी झाले. That powerful is our Savior. कारण आपल्या देव एवढं सामर्थ्यशाली Heaven देव and earth आहे. belongs to Him. आकाश आणि पृथ्वी त्यांचेच होता. With one word, angel came and shook the tomb. एक शब्द असे देवदूताने सांगून ते कबराचं झाकण हलवले. Father in heaven commanded the earth to split into pieces. आणि स्वर्गाचे पिता सांगितले भूकंप होऊ दे म्हणून मोठी भूकंप झालं सगळा तुकडा गेला. Hallelujah. Hallelujah. Nothing can withhold. काहीही येशूच्या शरीराला No power could stop. कोणतंही सामर्थ्य या पुनरुत्थानात थांबवू शकलेले नाहीये. So my friends, my brothers and sisters, माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, whatever is binding you today, आज तुम्हाला पण कोणते सामर्थ्य बांधून ठेवलेले like आहे? earth, like the tomb, like the stone, heavy stone, whatever is becoming a stumbling block, a hurdle, or a big obstacle in your life is going to be broken today. तुमच्यामध्ये पण अडकलण्यासारखं बंधनासारखं खबरासारखं किंवा मोठी दगडासारखं काही गोष्टी असेल तर मी तुम्हाला सांगतो या सगळ्या सामर्थ्यातून तुम्हाला देव आज मुक्त No करणार आहे. government, no political power like Romans could stop the power of resurrection, could stop our faith in Christ. म्हणजे राजकीय अधिकार सत्ता देखील त्यांना थांबवू शकलेले नाहीये. आज तुमच्या विश्वासाला देखील या जगाचे कोणी लोक येऊ दे त्यांना अडवू शकत नाहीये. Our supreme hero Jesus broke the power of sin, broke the power of death, broke the power of
again. आपले देव आहे सामर्थ्यशाली देव आहे. पापाच्या सामर्थ्यातून, मरणाच्या सामर्थ्यातून, सगळ्या बंधनातून देवाने मुक्त होऊन अशी एक मोठी सूरवीर सारखा विजयी झाला होता. That's what Romans 1 chapter 1 verse 2-5 says. He came out from the grave gloriously and powerfully with the help of Holy Spirit. रोम करसपत्र दुसरा पहिला अध्याय मध्ये तुम्ही वाचले तर गौरवाने सामर्थ्याने त्यांनी कबरातून बाहेर आला म्हणून लिहिलेले Through आहे. the spirit of holiness, he was appointed the Son of God in power by his resurrection from the dead, Jesus Christ our Lord. Romans 1 chapter 1 verse 4 and 5. रोम करसपत्र पहिला अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये लिहिलेले आहे. No problem, if you can explain. So God broke all the powers. He is the conqueror of death. म्हणजे सगळ्या सामर्थ्याला येशू तुकडा करून तोनी मरणावर विजय मिळवले. According to Hebrews 2:14, the God of this age, the old serpent, the prince of this world was holding the power of death and he broke it. म्हणजे जे असं सर्प आहे, जे सैतान आहे, त्यांनी या सामर्थ्याचा अधिकार ठेवत होता, परंतु येशूने त्या मृत्यूचा सगळा अधिकार तुकडा करून विजयी झाला. Hallelujah. 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 Jesus did not use a big hammer or a proclaimer or a bulldozer. येशूचे कबर तोडण्याकरिता मोठं ना JCB किंवा मोठे हातोडे घेऊन त्याला फोडलेले नाहीये. Just one command. म्हणजे फक्त एक शब्द, Earth was shaken. भूकंप झाला. One command. The stone would just jump or fly away like that. म्हणजे असं 1200 टनाचा दगड आहे, एक शब्दामध्ये असं निघून लोटून गेला आपोआप. Hallelujah. 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 And he came out. आणि येशू बाहेर आला. Not with the line and old clothes or buried clothes. आणि जे कपशे जुने कपड्यातून त्याला गुंडाळून ठेवले, असे गुंडाळूनपणे तो बाहेर आलेले Bible नाही. says in Matthew chapter 28 verse 3, as we read, his appearance was like lightning and his clothes were white as snow. म्हणजे मत्तई 28 अध्याय मध्ये लिहिले, अशी बर्फासारखं शुभ्र वस्त्र तो घालून बाहेर आला. And this is the same happened. He displayed it. He already explained to his disciples that I would raise from the dead. When you go to the 17th chapter of Matthew, he went on to the top of the mountain and he displayed them with the same transfiguration with the bright clothes in chapter 17 verse 1 to 13. म्हणजे येशू अगोदरच त्यांना असं दाखवत होता. मत्तई 17 अध्याय मध्ये ना डोंगराकडे जाऊन येशूच्या रूपांतर होत असताना एवढं प्रकाशमय वस्त्र येशूला झाले, येशू घातले होता, असेच लोकांनी शिष्यांनी पाहिले होता. And he appeared after his resurrection. आणि पुनरुत्थानाच्या नंतर येशू असं त्यांना दर्शन With दिले. that resurrection body, with that bright clothes, he came out like lightning and appeared in front of Mother Magdalene, Mary. आणि असं तेजस्वी प्रकाशाने येशूने मग्दलिया मरियाला येशूने समोर उभून दर्शन दिले. According to other gospels, the woman did not know who was that man. म्हणजे Woman did not understand who was that man. They thought somebody else was in the garden. म्हणजे ती मरिया ना, तिला येशू दर्शन दिले, परंतु ती पहिला समजून घेतले नाही हे तो येशू आहे म्हणून, कोणीतरी बागात काम करणारा व्यक्ती आहे म्हणून ती समजून घेतली. Before that, I want to say one thing I forgot. Because of the brightness, the Roman powerful soldiers fell like dead on the ground. आणि बायबल सांगत आहे त्यांच्या तेजस्वीमुळे काय झालं होतं, जे शिपाई होता कबराला राखायला, ते लोक सगळे मेलेले व्यक्ती सारखे जमिनात पडून They गेले. were not blessed to see Jesus. त्यांना त्यांच्या डोळ्याने येशूला पाहायला त्यांना भेटलेले नाहीये. The people who loved Jesus like Mary Magdalene, Salome, Joanna, they were blessed to see Jesus. परंतु येशूवर प्रेम करणाऱ्या ह्या स्त्रियांनी त्यांच्या डोळ्याने येशूला पाहायला देव अनुग्रह दिले. It means when you love Jesus, He will appear to you. म्हणजे याचा अर्थ काय, आपण देवावर प्रेम केले तर देव तुम्हाला When you दिसणार. are close to Jesus, Jesus will be closer to you. देवाची जवळ तुम्ही झाले तर देव पण तुमची जवळ येणार. When you are hungry and thirsty for Jesus, He will fulfill your desire. देवाकरिता तुम्ही ताणलेले भुकलेले असेल तर देव तुमच्या इच्छा पूर्ण करणार. But they went to the tomb and asked the angel,
मग त्याने ती स्त्री ना त्या येशू म्हणून ओळखले नाही, कबराकडे जाऊन देवदूताकडे विचारले. Jesus said, as he said, he is not here. He has risen. मग तो बोलला, तो सांगितल्याप्रमाणे तो इथे नाहीये, तो उठला आहे. They were confused. ते कबराकडे झाले असं देवदूतानं पहिले हे ऐकल्यावर गोंधळामध्ये गेला. Bible says women are somewhat, don't hit me, okay? Somewhat weak, Bible says. म्हणजे बायबलच म्हणते स्त्री लोक आहे दुर्बल आहे, But man builds. परंतु पुरुष आहे त्यांच्या दुर्बलताला त्यांना That's बनवतात. why they were confused. म्हणून ते दुर्बलामुळे ती गोंधळात They were गेली helpless. आणि त्याला अशी सहाय्य करायला कोणी नव्हत्या. On the way when they were coming to the tomb, they were talking, Mary, Mary, who will roll the stone for us? मग त्यांनी येताना पण असं एकमेकांना स्त्रिया बोलत होता, मरिया एवढं मोठी दोंड आपल्याकरिता कोण लोटणार We आहे, are not strong like men. कारण आपल्याला पुरुषांसारखं आपल्याकडे ताकद नाहीये. They went and asked the angel, where is our Lord? Who has taken him? मग तिथे गेले, खबर उघडलेली आहे, देवदूत दिसला, त्याला विचारत आहे, येशू कुठे आहे, त्यांना कोण घेऊन गेले. They were so worried. They want to see the body of Jesus. कारण येशूच्या शरीराला भेटायला त्यांनी आले, शरीर नसल्यामुळे त्यांनी दुःखामध्ये गेला. They want to apply the spice again. मग त्यांनी परत पण त्यांच्या शरीरामध्ये सुगंध तेल लावायचं होतं, परंतु शरीर They नाहीये. want to touch Jesus again. त्यांनी येशूच्या शरीराला स्पर्श करायचे होते, नव्हता इथे They want येशूचे to touch शरीर. the old body only. असं ते मेलेले शरीराला स्पर्श करायला त्यांनी आले, परंतु नाहीये तिथे. In that confusion state, त्या गोंधळामध्येच our brightened Lord, आपले तेजस्वी our राजा, resurrected Lord, आपले पुनरुत्थान झालेले our देव, powerful Lord, आपले सामर्थ्यशाली our loving देव, Lord, आपले प्रेमल our देव, gracious Lord, आपले मौल्यवान our देव, kind Lord, आपण ज्या देवाच्या our compassionate Lord, आपल्यावर दया करणारा देव. calls Mary. आणि तो मरियाच्या समोर बोला लागले. Mary Magdalene was forgiven from her sin. ते मरियाला त्याने अगोदर पापापासून मुक्त केले होता. Mary knew the voice of the Lord. मेरीला माहित आहे येशूचे Mary शब्द, knew the touch of the Lord. मेरीला माहित आहे येशूचे स्पर्श, Mary knew the sense of the Lord. मरियाला माहित होते येशूचे When she heard that voice, so when he heard that loving voice, gracious voice, she knew Rabbuni. मग ही शब्द, येशूचे शब्द ऐकल्यावर ती बोलले गुरु. Greetings. When he said the voice, she realized this is my Lord, and she wanted to hug him immediately. See the love of Christ. मग येशूचे शब्द ऐकल्यावर ती ओळखून येशूच्या जवळ यायला प्रयत्न She केली wanted to run and hug the Lord. आणि ती पळून येशूच्या जवळ त्याला मिठी मारायची इच्छा That होती much तिला. love that Jesus had given कारण her. एवढं प्रेमल देव मेले तिच्यावर, एवढं तिला एवढं प्रेम That येशूवर much होतं. love that Mary had for our Lord. येशूच्या वर मेरीचं प्रेम एवढं होता. My daughter, my Mary, don't worry. प्रिय मुलीनो, प्रिय मारियानो, तुम्ही चिंता करू नका. I'm here for you. येशू बोलले, मी I'm here with तुझ्यासाठी you आहे. now. मी तुझ्या बरोबर आहे आज. Now this is not the time for you to hug me. I will come back. I will hug. I will come again to you. आता तू मला स्पर्श करू नका, मी परत येणार आहे. But now you go back and tell my brother. पण पहिला तू काय कर, सगळ्या लोकांना सांग मी उठले आहे Go म्हणून. immediately, run immediately to Peter and other friends and tell them that I would meet them in Galilee. पळून जा पेत्र आणि इतर शिष्यांना, इतर मित्रांना सांग मी उठला आहे म्हणून. Galilee is a place of salvation. म्हणजे गलील या ठिकाणी. Come tell them to meet me there. त्यांना सांगा मला भेटण्याकरिता. So they ran and told disciples and Peter. मग ती पळून गेले आणि शिष्यांना पेत्राला ती सांगितली. Later that time they came and met Jesus Christ. मग त्यानंतर त्यांनी पण येशूला भेटले. So dear friends, प्रिय भाऊ बहिणींनो, how much love you have today for Jesus? मी तुम्हाला विचारतो, येशूवर तुम्ही जेवढं प्रेम करत आहे, Are you like Mary Magdalene? मरिया सारखं, मगदलिया मरिया सारखं Are तुम्ही you प्रेम like Peter करताय and काय? John and other disciples like पेत्र John? योहाना सारख्या येशूवर तुम्ही प्रेम करत आहे काय? He appeared to them. येशू त्यांना दिसला. They were scared and frightened and they were hiding in Jerusalem. त्यांनी भयाने लपवून यरुशलेमामध्ये बसला होता, राहिला होता, परंतु देव त्याला दिसला. After they took the report to Peter and other disciples, they came runningly, they came faster, speedily and went into the tomb and did not find Jesus. मग येशू ही मरिया ही बातमी पोचल्यावर तिकडून ते पुरुष लोक आहे, पेत्र आहे, त्यांनी वेगाने पळून कबराकडे येत आहे. तिथे पण त्यांनी बघताय कबर उघडलेले आहे, तिथे कोणी They नाही. ran anxiously, they ran
excitedly, but they didn't have faith yet. त्यांनी एकदम वेगाने पळून अपेक्षाने पळून येशूचे शरीर कुठे आहे, येशू नाही काय ती सांगितल्याप्रमाणे म्हणून गेला, परंतु तिथे येशू नव्हता. They didn't understand that Jesus had risen really. मग त्यांना पण विश्वास बसले नाही ही मरिया काहीतरी बोलल्या म्हणून. They didn't trust the words of Mary Magdalene. मरियाच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला That's नव्हता. why they went into the tomb and saw there is no Jesus. मग खबराकडे जाऊन त्यांनी पण पाहिले इथे येशू There नव्हता. were clothes like this, white clothes lying that were used for Jesus. मग तिथे फक्त आहे येशूच्या शरीरावर झाकलेले गुंडाळलेले कपडे तिथे फक्त आहे. The young disciple John came back and said, there are no clothes. They are only clothes, no Jesus. मग योहान सांगतो तिथे फक्त ते कपडे होता परंतु येशू They नव्हता. were shocked, frightened. What happened? Somebody have taken our Lord's body or मग what? त्यांच्यामध्ये असे पण विचार आले कोणीतरी येशूचे शरीर घेऊन गेले का म्हणून. Yeah, what happened? काय झालं. They could not believe what was reported by Mary. मरिया सांगितलेली गोष्टीमध्ये त्यांना विश्वास They नव्हता. could not trust the testimony of women. येशू उठले म्हणून ती सांगितलेल्यावर त्यांना त्यांचे They विश्वास were again नव्हता. gathered in Jerusalem house and they were eating and thinking what would happen to us. मग त्यांनी परत यरुशलेमामध्ये घराकडे झाला, त्यांनी भयामध्ये होता, काय झालं काय घडले म्हणून विचार करत होता. And people were shocked. Already report went out because the guards were woken up and they took to the record that tomb was empty, Jesus' body was not there. आणि इथे तोपर्यंत बातमी पण पसरले येशूचे कबर रिकामी आहे तिथे कोणी नाहीये म्हणून. More than the birth of Jesus, this resurrection report shook the entire city, put the city in confusion. म्हणजे येशूच्या जन्मपेक्षा येशूच्या असे पुन्हा उठल्या या गोष्टी अख्ख्या जगाला अख्ख्या शहराला अख्ख्या लोकांच्या मध्ये भीतीसारखं गोंधळ सारखं पसरून गेले. Everyone was confused. सगळे लोक गोंधळात झाला. High priest, Caiaphas, Annas and other scribes and rulers of Jewish temple and Roman government politically thinking, managing some conspiracy. म्हणजे हे लोक सगळे विचार करायला लागले, प्रमुख याजक अधिकारी लोक काहीतरी येशूच्या शरीराला कोणीतरी घेतले किंवा काहीतरी अफवा करायचं म्हणून. They already bribed the soldiers and made a false statement that somebody of Jesus followers had taken the body from the grave. मग त्यांनी काय आरोप पसरवले, येशूचे शिष्य काही लोक येऊन येशूचे शरीर कुठेतरी घेऊन गेले. How falsehood spread. त्यांनी असे आरोप सगळ्या लोकांना पसरवले. But where is the truth now? परंतु खरा आहे, सत्य काय आहे, Still truth is in Jesus only. येशूला फक्त माहिती होता. And there was one disciple named Thomas. मग तोमा नावाचे एक शिष्य, Hey Peter, I don't believe Jesus. तो पण बोलला, पेत्र मी पण येशू Hey उठला म्हणून James विश्वास and ठेवत John, I नाही. will not believe Christ. योगान तुम्ही सांगता येशू उठला आहे म्हणून ती स्त्रिया बोलता मी विश्वास I ठेवत want नाही. to see the nail marks. मला बघायचं येशूला वधस्तंभावर किल्ले तर त्याच्यात पुन्हा आहे ते मला दिसायला पाहिजे. I want to see the scars on his body. Then only I will believe. त्यांच्या शरीरामध्ये जे घायल होता जखम्या होता ही मला बघितले तरच तो येशू म्हणून मी विश्वास Everybody ठेवणार. was talking about Jesus. मग सगळे लोक असे येशूचे बद्दलच बोलत होते. And the two men were going from Jerusalem to one village called Emmaus. मग त्या लोकांच्या मध्ये दोन लोक यरुशलेमातून इम्माऊ नावाचे एक ठिकाणी They जात were आहे. talking about Jesus on the road. त्यांनी पण रस्त्यामध्ये ही गोष्टी बद्दल चर्चा Oh, there करत was a होते. man called Jesus and he rose from the dead, or his disciple took the body away. We don't know what happened. ते लोक बोलत होता येशू हे व्यक्ती होता तोला जिवंत झाले म्हणतात, काही लोक म्हणतात त्यांचे शरीर कोणीतरी घेऊन गेले म्हणतात. Jesus understood all these things. हे सगळ्या गोष्टी येशूला माहित He होते. knew all those things. येशूला सगळ्या गोष्टी माहित That's why he आहे. came back. मग येशूने त्यांच्यामध्ये आला. Suddenly I came to the road of Emmaus. हे दोन्ही लोकांच्या सोबत येशू पण त्यांच्या सोबत चालायला लागले. He came with a different figure. मग त्यांना येशू म्हणून ते समजले He नाहीये. started listening what the two guys were talking. मग येशू त्यांच्या बोलत ऐकतच त्यांच्या सोबत चालत आहे. Oh, like that. होय का म्हणून. He went with them for some long distance. मग असेच चालत आहे. When they sat for eating, मग ते जेवायला बसले. Jesus started speaking. मग येशू बोलायला लागले त्यांच्याशी. He started explaining them from Old Testament to New Testament, everything. काय बोलायला लागले, जुने करारामध्ये येशू परत उठणार म्हणून लिहिलेले सगळं पुरावा काढून त्यांना दाखवा लागले. He talked to them so much.
त्यांनी जुने करापासून सर्व गोष्टी येशू मसीहा आहे म्हणून त्यांना दाखवा लागले. As the Bible says in Luke Gospel chapter 24 verse 43. लोक 24:43 मध्ये वचन सांगत आहे. Then he opened their minds so that they could understand the scriptures. त्यांनी त्यांचं मन उघड केले मगच त्यांनी या वचने समजून घेतले. This is the same Bible says that when Jesus was explaining them, their hearts were burning. म्हणजे ही गोष्ट ऐकत असताना त्यांचं हृदय पेटायला लागले. Bible says he opened their eyes. बायबल सांगत आहे येशू त्यांचे डोळे उघडले. After resurrection of Christ, पुनरुत्थानाच्या नंतर he opened the eyes of the people. येशू लोकांचे डोळे उघडले. If you are darkened and blinded today, my brother and sister, अजून तुम्ही अंधारामध्ये आहे काय किंवा असे अंधारामध्ये बसलेले आहे काय? as he opened the eyes of the two people on the road to Emmaus, जे दोन लोकांचे डोळे उघडलेले येशू he is opening your eyes today. आज तुमचे डोळे पण उघडणार. There is so much of deception even in the church, my brothers, listen carefully. आज बरेच प्रकारचे फसवणूक आहे. आज मंडळीमध्ये पण आहे. There are so many false prophets in the church today. बरेच खोटे शिक्षक देवाची लोकांच्या मध्ये So much उठले. of falsehood and trans kind of illogical teaching is happening. आजूबाजू बरेच अशी वाईट खोटे शिक्षण पसरत आहे. People are worshipping in illusion. लोक आहे देवाला सोडून दुसरी गोष्टीवर भरोसा ठेवत आहे. Need an eye opening, my brother and sister. आपल्याला पण असे डोळे उघडायचे Open गरज your आहे. eyes. आपले डोळे उघडा. See the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या See सामर्थ्याने the भरा teaching through the eyes of the Holy Spirit discernment. आणि येशूचे वचन आत्म्याच्या सामर्थ्याने Know समजून what घ्या. is truth and false. जे सत्य आहे जे असत्य आहे समजून घ्या. Do you believe the truth like the Jews and Romans that Jesus' body was taken away by somebody else, or do you believe in resurrection? म्हणजे तुम्ही पण कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवणार? हे लोक आरोपपाठ सांगितल्याप्रमाणे येशूचे शरीर कोणीतरी घेऊन गेले याच्यावर काय किंवा येशू पुन्हा उठले याच्यावर काय? Test the Spirit. जे आत्मा आहे आत्मा ओळख करून घ्या. BYM is doing a great thing. आपले आशीर्वाद युवक मिशन आहे खूप चांगली I सेवा know करते. Stanley the founder and even the missionaries, I know BYM is doing a great true ministry. मला माहित आहे आपले संस्थापक आहे त्यांच्याद्वारे असे खरा डोळे उघडण्याचे कार्य Don't be होत blind आहे. like the two guys on the Emmaus road. म्हणून तुम्ही असे डोळे झाकून राहू नका. Open your eyes, ask Lord to open your minds to His Word and to His Holy Spirit. देवा तुझ्या वचन समजून घेण्याचा मन दे, माझे डोळे उघडा म्हणून प्रार्थना When करा. their eyes were opened, मग त्यांचे डोळे उघडल्यावर Jesus disappeared immediately. येशू त्यांच्या समोर दिसला. Then they realized. मग त्यांनी समजून They घेतले. went back ते परत गेले. and reported to the disciples. मग लोकांना सांगितले. Yet disciples did not believe. तोपर्यंत पण इतर लोक विश्वास They were ठेवले. scared. ते भीतीमध्ये There होता. was fear. त्यांनी अशी घाबरून गेले There was होते. fear that their own people of Judah will attack them. त्यांनी असे विश्वास ठेवले होते येशूच्या नंतर आपल्याला पण ही यहुदी लोक There was मारणार. fear that Roman government will attack them. रोम सरकारीने आम्हाला मारून टाकणार म्हणून घाबरलेले होते. Romans may come anytime and attack them. आधी ही लोक येऊन आम्हाला पण मारून टाकणार म्हणून Today in घाबरले. India the same situation is rising. आज भारतामध्ये पण अशी स्थिती होत आहे. You are follower of Christ. येशूवर विश्वास ठेवले तर Somebody may come and attack you. आम्ही तुम्हाला मारणार. Sagar was telling us yesterday, Brother Sagar was telling us yesterday that somebody came and attacked him. You know that. आम्ही आम्हाला माहित आहे गेल्या वर्षामध्ये सागर भाऊ आम्हाला बोलत होता काही लोक येऊन आमच्या घरी येऊन आम्हाला मारले म्हणून. Should we go to our homes and lock the door and sit in fear? मग आपण पण कोणीतरी मारणार म्हणून दरवाजा बंद करून आत राहायचं का? Should we go and bind ourselves within, lock ourselves in the rooms? घाबरूनच खोलीतच बाहेर पडणार नाही अशी आपण राहायचं का? If you want to come out of that fear, म्हणजे या भीतीतून आपण बाहेर पडायचं. we need the Holy Spirit. आपल्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. That's why Jesus came back to disciples in Jerusalem city. म्हणून येशू परत यरूशलेम शहरात आला. He suddenly appeared among them. मग त्यांच्या समोर येशू दिसले. He called Thomas. त्यांनी तोमाला बोलवले. Why Thomas? तोमा ये. Why Thomas, come to me. माझं तोमा तू माझ्याकडे See ये. my hand. बघा आता See my hand. माझा हात बघ. Here they nailed me. इथे माझं जखमी आहे. See my back. See my body माझ्या here. शरीराला बघ. They pierced me here. इथे त्यांनी घुसला See होता. my ankle. माझा पाय बघा. They nailed on this ankle. इथे त्यांनी किल्ल्याने See my मारले. back. माझ्या पाठी बघा. They lashed me 40 stripes. इथे त्यांनी मारले होते मला. See my head. माझे डोके बघ. They crowned me with thorn of crown. इथे
मध्ये त्यांनी काटेचे मुकुट ठेवले होते. I am that same Jesus. तोच देव मीच आहे. But I rose from the death, my Thomas. मरणातून विजयी झाले. Believe me. माझ्यावर विश्वास ठेव. They were frightened. ते घाबरलेले होते. Because of that, Jesus encouraged them. परंतु येशू त्यांना उत्तेजन दिले. He gave them strength of resurrection. येशू त्यांना पुनरुत्थानाचं He सामर्थ्य gave them दिले. the power of resurrection. पुनरुत्थानाची शक्ती दिले. Then they started believing. मग त्यांनी विश्वास ठेवा लागले. They started believing. ते विश्वास ठेवले. But yet they are not able to understand whether he was really Jesus or something else. परंतु अजून त्यांच्या मनामध्ये शंका पूर्णपणे निघालेली नाही. That's why he appeared to them again and again and मग again. देव येशू त्यांच्या शंका घालवावे म्हणून परत त्यांना दर्शन The दिले. chief disciple Peter did not, the leader, the big man, the elder man among the disciples did not believe Jesus. ते जो व्यक्ती त्या गटात मोठी व्यक्ती वय झालेले पेत्र देखील तू विश्वास ठेवला नाही. He went to fishing again. मग त्यांनी काय केले, परत पण मासा धरायला Peter, गेले. brother, Peter, you are going. I will also come to fish. मग बाकी लोक सांगितले, मोठी व्यक्ती तूच मासे धरायचे म्हणजे आम्ही पण तुझ्या मागे They येतो. went for fishing. ते मासे धरायला समुद्राकडे They गेले. went to fish. त्यांनी मासे धरत आहे. They toiled all night. त्यांनी रात्रभर प्रयत्न केले. They did not catch anything. त्यांना काही सापडले नाही. If you read Gospel of John chapter 21, you will understand all these stories. योहान 21 मध्ये ही घटना लिहिलेली आहे. Jesus told them, you go into the deep. येशू परत त्यांना दर्शन दिले. They toiled all night. त्यांनी रात्रभर मेहनत केले, काही They were नाही. not ordinary fishermen. ते सामान्य अशी मासे धरणारा They लोक were नाही. experts. कारण त्यांचा खूप अनुभव होता मासे They धरायला. knew how to fish. त्यांना माहित आहे कसे मासे They knew धरायचे, what time fish will be there. कधी मासे भेटणार, कुठे That's why भेटणार, they went in the night. हे सगळं माहित आहे म्हणून त्यांनी But they गेले. failed. परंतु त्यांना काही Nothing was सापडले caught. नाही. काहीच मिळालेले नाही. Without zero. Their boats and nets were empty. त्यांच्या बोट सगळं रिकामीच होता, एकही मासे देखील नाही. Oh, Jesus was there early morning on the shore of the Galilee. मग पहाटे येशू त्यांच्या समोर आला. They could not see who was that ते man पहाटेमध्ये त्यांना दिसले नाही तो येशू because it होता. was still dark. म्हणजे अंधार अजून होता. Their eyes were still covered with darkness. त्यांच्या डोळे अजून अंतःकरण अंधाराने होते. They could only hear the voice. त्यांनी फक्त आवाज ऐकले. But okay, man, you are saying we will go into deep and put the net. येशू बोलले, परत इथे जाळी टाक. When they pulled the nets after his command, मग तो सांगितले प्रमाणे परत जाळी Bible says that टाकले. they caught with large fish, around 153 big fish. बायबल म्हणते ते परत टाकल्यावर त्यांना बरेच मासे मिळाले. 153 मासे, मोठी मासे They could मिळाले. not pull the nets. त्यांना जाळी देखील वाढता येत The नव्हता. nets were bursting out with fish. ते भरले होता जाळी सगळ्या They मासेने. dragged it with the help of others. मग इतर लोकांच्या मदतीने त्यांनी घेऊन After आले. seeing that miracle, हे चमत्कार पाहिल्यानंतर Peter jumped out of the boat. Oh Lord, I'm a sinner. Please forgive me. Don't come near to me. पेत्र बोलले, माझ्याकडे येऊ नका येशू, मी पापी This आहे. happened after the resurrection of Christ. येशूच्या पुनरुत्थानानंतर हे From झाले. that point, Peter started believing more. मग तेव्हा पेत्राचे विश्वास अधिक पटले. But Peter did not come to the expectation of our Lord. येशूकडे अपेक्षाने तो आलेले नव्हता. That's why Peter was asked 3 times, do you love me? Do you म्हणून love me? येशू त्यांना विचारले 3 वेळा, माझ्यावर प्रेम करतोस का? Peter was hurt inside. पेत्रांच्या अंतःकरणामध्ये जखम होता. I love you, Lord. मी देव तुझ्यावर प्रेम करतो. Jesus knew that he didn't love me enough. He didn't love him enough. येशूला माहित आहे त्याने अजून पूर्णपणाने प्रेम केलेले That's why he नाही. didn't come to tomb. That's why he was hid. He was hiding. That's why he went for fishing. म्हणूनच तो घाबरले होता, लपवले होता, मासे धरायला गेला होता. After this miracle and appearance, या गोष्टीच्या नंतर Peter has said, I love you, Jesus. पेत्र बोलले, देवा मी तुझ्यावर प्रेम, I love you like anything. मी सर्वपेक्षा तुझ्यावर प्रेम करतो. But when he said, I love you, Jesus, जेव्हा तो प्रेम करतो म्हटल्या, Jesus gave him 3 great responsibilities. येशू त्याला जबाबदारी दिली. I don't have much time to explain. You can read it in the Gospel of John chapter आपल्याला 21. वेळ नाहीये, मी लवकर जातो. Number 1 responsibility. पहिला जबाबदारी दिले, Feed my lambs. माझे कोकरे चार. Number 2 responsibility. दुसरा गोष्ट, Feed my sheep. माझे मेंढरे पाल. There is 2 difference. त्याच्यामध्ये फरक आहे. Lambs means newborn, growing babies in faith. कोकरं म्हणजे याचा अर्थ काय, नवीन जन्मलेले असे मेंढरे, मेंढरे. Charlie, so many wonderful children were born.
ना आम्ही Children. झारलीला गेलो होतो, बरेच लहान लहान मुले मला दिसले. Small children are learning the word of God with the pastor's wife there. म्हणजे आता समोर इथे संडे स्कूल मध्ये लहान मुले शिकत आहे. Like they were lambs, children. Like we are elders. Lambs means people who are newly born and growing in faith. कोकर म्हणजे याचा अर्थ काय? प्रभू मध्ये आलेले नवीन लोक. He said, feed my lambs. माझे कोकरे चार. Number 2, feed my sheep. दुसरा बोलले माझ्या मेंढरे पाल. We have to give milk and milk with substance that is easily digested for the lambs. कोकरांना फक्त आपण दूध देऊ शकतो. And the sheep, we need raw food, we need healthy food. परंतु मेंढराला चांगले सगळ्या झाडाचे This was the responsibility assigned to Peter after their appearance. हे जबाबदारी येशूने पेत्राला दिले. Third, take care of my lambs and sheep. आणि सर्व मेंढरे कोकराला तू सांभाळ. The greatest responsibility was handed over to Peter. मोठी जबाबदारी येशू पेत्राला दिले. Today, many of you may be like Peter. आज आपण पण पेत्रासारखा You आहे. may say you are loving Jesus. तुम्ही सांगत आहे मी येशू You तुझ्यावर may प्रेम feel that you करतो. are loving Jesus. तुमच्या मनामध्ये वाटते मी But येशूवर our प्रेम love may not be करतो. complete the way that Jesus is expecting us. परंतु आपल्या प्रेम आहे केव्हा पूर्ण होते म्हणजे देवाची जबाबदारी आपण घेताना. Did you understand? तुम्ही समजून घेताय We का? have to go to the level that Jesus is expecting us to love. येशूने आपल्याकडे जे अपेक्षा करतात तोपर्यंत आपले प्रेम वाढायला पाहिजे. Hallelujah. Hallelujah. Our love should be like that. तुमचं प्रेम असंच व्हायला पाहिजे. When you love like that, Jesus will do anything for you. तुम्ही असं प्रेम केले तर देव तुमच्याकरिता कार्य करणार. That's why after his resurrection, येशूच्या पुनरुत्थानानंतर so many great things happened. बरेच चमत्कार घडले. He gave them Holy Spirit. त्यांनी पवित्र आत्मा दिले. I will tell you about this at the end. मी शेवटच्या गोष्टीकडे जातो. So here, through the resurrection of Jesus, two important things happened. येशूच्या पुनरुत्थानाद्वारे दोन गोष्ट घडले. It was a history. हे ऐतिहासिक घटना Number आहे. two, it's the fulfillment of Lord's word. तो देवाच्या शास्त्राच्या पूर्ण There करण्याकरिता. are two direct scriptures in the Holy Bible from Isaiah chapter 25 verse 8 and Psalm 16 verse 9 to 11 about the prophecy of Jesus' resurrection. यशाया 25:8 मध्ये आणि स्तोत्र 16:9 ते 11 मध्ये येशूच्या पुनरुत्थानाच्या बद्दल जुने कराराच्या भविष्यवाणी He लिहिलेले आहे. swallowed up death. तो मरणाला किलून बाहेर आला. Sin wanted to swallow him, death wanted to swallow him, but Jesus himself swallowed death. म्हणजे मरण आहे, पाप आहे, आपल्या गिळायला प्रयत्न करते, परंतु येशू मरणाला गिळून विजय मिळवले. If we are in Christ Jesus, आपण ख्रिस्तामध्ये असेल तर there is no power over us to sin and Satan or anything that can hold us. आपल्यावर पण पाप, मरण, सैतानाचे सामर्थ्य आपल्यावर होणार नाहीये, चालणार नाहीये. He swallowed the death. तो मरणावर किलून विजय मिळवले. You know which we eat chocolate? आपण चॉकलेट खातो ना. If fever is there, maybe we take a tablet. Like a chocolate, Jesus swallowed the death. जसे आपण चॉकलेट खातो तसेच येशू मरणाला पण खाऊन टाकले. Hallelujah! Hallelujah. Hallelujah! Hallelujah. Death is only a piece of chocolate in the eyes of Jesus. येशूच्या दृष्टीने मरण होता असे चॉकलेट सारखं. Finished. There is no more death. त्यानंतर मरणच नाहीये. Resurrection body. असं पुनरुत्थानाचं शरीर. Some people believe in India there is a rebirth. काही लोक भारतामध्ये विचार करतात ना पुन्हा जन्म होणे. Some people may born like dog, cat, rat. लोक असे म्हणतात एक जन्म पापानुसार काही वेळ उंदीर होतो, पक्षी होतो, असे आपले जन्म असते म्हणून. We don't know whether it is there or not. असे आहे का नाही माहित आहे का? But in Jesus, through His word, येशू ख्रिस्ताचे वचन आपल्याला सांगत we आहे will have a resurrected body. आपल्याला पुनरुत्थान झालेले शरीर भेटणार आहे. Amen. हालेलुया. How that body will be? हे शरीर कशी असणार? पुनरुत्थित झालेले This शरीर body I am sweating and it will smell. म्हणजे ही शरीर आहे, घाम सुटले तर वास निघते ह्याच्यातून. This body, if I go back to Dhani, it will be tired and weak like this. हे शरीर आहे, बाहेर जाऊन आले तर थकते. Yes. होय ना? In Kasgam, I saw a powerful woman, maybe 70-year-old, walking, came faster than the pastor's BMIM vehicle.
म्हणजे आम्ही एक ठिकाणी गेलो होतो करंजगावला, एक 70 वयाची एक बाई होती. आमच्या अगोदरच आम्ही 4 व्हीलरला येत होते, आमच्या अगोदर ती चालत चर्चला That mother पोहोचली. is stronger than me, I think. मी विचार करतो ती माझ्यापेक्षा शरीराने ताकदवान I झाली. would stay with mother and eat whatever she eats. मग मी पण तिच्या सोबत रगायचं, ती काय खातात ती मी पण So खायला that I लागते. can run and walk around these hills and valleys. म्हणून असे काढले तर मी या डोंगराकडे तुमच्यासारखं जाऊ शकतो. Hallelujah. हालेलुया. जवाहर दिएगा मुझे? Very good. Now what kind of body we will get? म्हणजे आपले शरीर पुनरुत्थित झालेले शरीर कसे असणार? So there is a detailed explanation in the epistle of 1 Corinthians chapter 15 verse 35 onwards. पहिला करिंद 15वा अध्याय 35 पासून याच्याबद्दल सगळं उल्लेख बायबल मध्ये आहे. Somebody can read or pastor can read detailed how the body will be transformed into a resurrection body. कशी आपले शरीर पुनरुत्थित झालेले शरीर होते म्हणून. पहिला करिंद 15वा अध्याय 35 पासून मी वाचतो. आता कोणी म्हणेल मेलेले कसं उठले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? हे निर्बुद्ध मनुष्य, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही, आणि तू पेरतोस ते पुढे आकरित होणारा अंग पेरत नाहीत, तर नुसतं दाणे व गव्हाचे किंवा दुसऱ्या कशाचे असेल, पण देव त्याला आपल्या संकल्पाप्रमाणे अंग देतो, तो बीजातल्या प्रकारे त्याचा अंग देतो. So there is a detailed expression. This body, this is only a temporary body for us. म्हणजे आपले शरीर आहे हे तात्पुरतं आहे. Maybe this body may be 100-year-old. My wife wants to live completely 100-year or 1000-year-old. She tells me all the time. She is praying like great faith she has. But I believe whatever the days God gives me, we will live for them. जे माझी पत्नी म्हणत आहे मला 100 वर्ष राहायचं, 1000 वर्ष राहायचं म्हणून ती अशी प्रार्थना करत आहे. म्हणजे कसाही असो ही शरीर नाशवंताचे आहे. Whatever the years she may live or whatever the years may live, we have to leave the earth and take the resurrection body. म्हणजे आपण शरीरामध्ये आहे नाही तरी पण आपल्याला पुनरुत्थान झालेले शरीर देण्यात येईल. Hallelujah. Hallelujah. Are you ready to get a new body? Do you want or not? तुम्हाला पुनरुत्थित झालेले शरीर पाहिजे का नाही? Oh. Yes? Yes. 50%? 100% or 50%? Hallelujah. Hallelujah. Let's give Jesus a big clap for this. I want to take it immediately. Not that way. I have a hope. मला असे विश्वास आहे मी त्याच्यासोबत लगेच मला ही शरीर It will भेटायचे. not be of flesh and blood. हे पुनरुत्थित शरीर आपल्यासारखं देह आणि रक्ताने बनवलेले नाहीये. With that body, we don't need to go around this. We can go from here to that side. हे पुनरुत्थित झालेले शरीराला असं दरवाजा बघून असेच जायचं गरज नाही, असं खिडक्यातून त्या बाजू जाऊ शकतो. You might have seen how the scientists, astronauts who go to space, they'll fly without gravity. म्हणजे आपण बघतो ना असे आकाशामध्ये आज सायंटिस्ट लोक जातात, ते असे ग्रॅव्हिटी नसल्यामुळे ते आकाशातच पक्षीसारखं उडतात. But that we need to study more. We need to become a scientist. You need to pay a lot of money to go to that space तुम्हाला station. असे स्पेस स्टेशन मध्ये जायचं म्हणजे तुम्ही खूप अभ्यास करायचा, खूप पैसा पण खर्च करायचा. Elon Musk is building some rockets to send people up there. एलॉन मस्क म्हणून एक व्यक्ती असे रॉकेट बनवलेले आहे ज्यांना असे आकाशात जायचं त्यांना घेऊन जात होतो. Ambani, Adani may get one place there. मग अंबानी आणि अबानी तिथे पण त्यांनी जागा घेतलेली Because आहे of them, Modi also will get. आणि त्यांच्याद्वारे मोदीला पण तिथे एक जागा आहे. But for us, परंतु आपल्याला no need money. पैशाची गरज नाही. Jesus will just take us like that. आपल्याला आकाशात कोण घेऊन जाणार? येशू अशी आपल्याला आकाशात घेऊन जाणार आहे. Hallelujah. 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 We will fly like them, like angels we will be. पण देवदूतांसारखं आनंदाने असे उडून वर जाणार आहे. That will be a glorious body. आपल्याला गौरवशाली शरीर That आहे will be ते. an imperishable body. ते आपल्याला नाशवंत शरीर आहे. That will be an eternal body. त्याला असे अनंत काळ राहणारा शरीर आहे. That will be like an angelic body. असे देवदूतांसारखे आपले शरीर होणार. How many of you want to have that? किती जणांना अशी व्हायची इच्छा आहे? Hallelujah. Hallelujah. For that we need to prepare.
त्याकरिताच आपण आता तयार करावे. Amen. आमेन. No matter you're weak or strong, tall or short, white or black like me, no matter what, however we are still the image of God. That resurrection body will be the completeness of the image of God. तुम्ही या शरीर तुमच्याकडे आजार आहे नाही, किंवा तुम्ही उंच आहे किंवा छोटा आहे, किंवा माझ्यासारखं काला आहे किंवा पांढरा आहे, काही फरक हरकत नाहीये. आपल्याला गौरवशाली शरीर देण्यात येईल. So we are all selfish, no? आपण सर्व स्वार्थीच आहे. Resurrection will happen only to us Christians. फक्त म्हणजे पुनरुत्थान आपल्यालाच होणार का, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा लोकांना होणार का? It will be given to others also, unbelievers also. अविश्वासणाऱ्यां पण होणार का? Yes. बायबल म्हणते हो. I will tell you, in the Old Testament, Bible speaks about the resurrection. जुने करारामध्ये पुनरुत्थानाबद्दल बायबल Isaiah सांगते. 26:19, as we read, I will raise the dead. यशायाच्या पुस्तकामध्ये वचन सांगत आहे, मेलेल्यांना मी उठवणार. Somebody can read from Isaiah 26:19. कोणीतरी एक जण वाचा यशाया 26:19. यशाया 26:19. Isaiah 26:19. यशाया 26:19. In 5 minutes, we are going to finish. मी अजून 5 मिनिटात संपवतो. Quickly, somebody can open the Bible, 26:19 Isaiah. केज वाचा यशाया 26:19. जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते Oh, उठतील. तुझे मृत्यू, जिवंत होतील. तुझे मृत्यू जिवंत. होतील. Amen. Your dead will live. माझे प्रेते उठतील. Somebody read Hosea 13:14. Hosea 13:14. होशायाच्या संदेशाचे पुस्तक 13:14 वाचिया. होशाया 13:14. दानियेलच्या नंतर आहे. होशे. I will deliver these people from the power of the grave. Somebody. होशे 13:14. 13:14. लोकांच्या हम्म. सावलीतून मी त्यांना उधरीन काय, मृत्यू पासून त्यांना मुक्त करीन काय. हम्म. अरे मुक्ता, हम्म. तुझ्या महायाच्या कोठे आहे. हम्म. अरे अधोलोका, तुझ्याकडून होणारा विनाश कोठे आहे. माझ्या दृष्टीपासून. So this verse is talking about the resurrection. म्हणजे इथे सांगत आहे ना, मृत्यू बदल पुनरुत्थानाबद्दल ही वचन And सांगते. the entire chapter of Ezekiel 37, especially from 11 to 12, is talking about the resurrection of entire Israel nation. एजेकिएल 37 अध्यायामध्ये इस्रायल लोकांच्या पुनरुत्थानाबद्दल देव So सांगत आहे. now the resurrection is applicable to all the people, Jews and Christians, unbelievers, Jains, Buddhists, whoever it may be, it will be applicable. म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं, ते शेवटच्या पुनरुत्थानामध्ये सगळे लोक पुनरुत्थित होतील. ते There is no कोणत्याही reward. धर्माचे असो. If somebody says you will burn like a cow, you will burn like a pig, don't believe that. That is not there. You tell them, we will burn with the resurrection body. म्हणजे लोक म्हणतात तू खावला जो होणार, तू बैल होणार म्हणून. अशावर विश्वास ठेवू नका. ही शरीर मेले तर परत पुनरुत्थित शरीर होऊन उठण्यात येईल. You follow your own worldly tradition. You bury them in the tombs in your fields or whatever. Somebody say you are burying, you will become a dog, you will become a cat, you will become a rat or pig. Don't believe that. You just say whatever is our culture we believe, because we are going to get the resurrection body like Jesus Christ. म्हणजे लोक काही सांगू दे, तो कुत्र होणार, तो डुक्कर होणार, मातीतून असे उठणार म्हणून. आपण असे विश्वास ठेवायचे नाही. बायबल सांगते आपल्याला पुनरुत्थित शरीर So असतं. then what is the difference between them and us? मग सगळ्या लोकांना पुनरुत्थित झाले तर आपल्याला आणि ह्या विश्वासांना काय फरक आहे? Then our faith is vain, मग आपल्यावर विश्वास ठेवून पण काय उपयोग आहे? our worship is meaningless. मग आपण एवढा वेळ बसून आराधना करून काय फायदा We आहे? are worshiping Jesus in the truth and spirit. आपण आत्म्याने खरेपणाने आराधना करतो, They will also raise with the resurrection body. परंतु ते लोक पण उठण्यात गेले तर काय फरक We आहे? will also raise with the resurrection आपण body. त्यांनी पण उठणार, आपण पण उठणार. So म्हणजे we will काय? believe after death only. आपण पहिला विश्वास ठेवतो, विश्वासानंतर आपल्यालाच पुनरुत्थित शरीर मिळेल म्हणून.
Okay? Yes? होय ना? Pastor Shyam Kumar confused कर रहा है हमको. It's not that way. असे नाहीये, समजून घ्या. Bible clearly tells that there will be resurrection for all, but they will go to different destination. म्हणजे सगळ्यांचं पुनरुत्थान होणार. आपण ज्या ठिकाणी जातो वेगळे ठिकाणी आहे, ते लोक जाणार ते वेगळे ठिकाणी. Their destiny is different. Our destinies will be different. त्यांचं शरीर जाणार अलग ठिकाणी, आपण अलग ठिकाणी Where they जाणार. will go, where we will go. ते लोक कुठे जातील आणि आपण कुठे जाणार? Let's go to the book of Daniel chapter 12 verse 2. दानियेलचं पुस्तक 12वा अध्याय 2रा I वचनामध्ये want लिहिले. everybody to read this word. सर्वजण तुम्ही काढून ही वचन वाचायचं म्हणून मी इच्छा धरतो. We will finish with these 2-3 verses. अजून 2-3 वचन वाचून आपण संपूया. Everybody open your Bibles to Daniel chapter 12 verse 2. दानियेल 12वा अध्याय वचन 2. सगळेजण बायबल उघडा. Those who can read, you read it louder and clearer. ज्यांना वाचायला येते ते जण मोठ्याने वाचा. दानियेल Are you ready? 12:2. सर्वजण आपण वाच. Together, 1, 2, 3, start. आपण सर्वजण एकत्रच वाचूया. 1, 2, 3. मोठा समुदाय उठेल. ते सर्व प्राणी जीवन मिळवण्यासाठी सर्व काळ धिक्कार मिळवण्यासाठी उठतील. Third verse also. आणि दुसरा वचन पण. चमकतील. Hallelujah. Hallelujah. चमकतील. Everybody. Yes. सांगा चमकतील. But those, the wise will go. Multitude who sleep in the dust of the earth will awake. Some to everlasting life, other to shame and everlasting contempt. Those who don't believe will be going to contempt and shame. म्हणजे असं लिहिले ना, मोठे समुदाय उठेल, सगळे लोक उठतील. काही लोक सर्वकालिक जीवनाकरिता, काही लोक सर्वकालिक या प्रतिष्ठा आणि धिक्काराकरिता उठतील. That is the difference between us and them. आणि आपल्याला आणि या विश्वासांना हीच फरक आहे. You will go to life and glory. आपल्याला जीवन आणि गौरव मिळतील. And as you are righteous, made righteous, as we are made righteous through the name and the blood and the word of Lord Jesus Christ, we will be shining like stars, bright stars in the heaven. आणि येशूच्या रक्ताने शुद्ध झालेले नीतिमान ठरवलेले लोक तारासारखं स्वर्गातील चमकतील. Hallelujah. Hallelujah. Rajnikant is a superstar. Amitabh Bachchan is a superstar. Aishwarya Rai is a superstar. I don't know who is your superstar. म्हणजे वेगवेगळे सुपरस्टार आहे चमकणारा तारेसारखे या जगामध्ये, परंतु तुमचं तारा कोण आहे? IPL is happening. Sachin Tendulkar was once a superstar. Now Kohli, Dhoni, whoever it may be. Our superstar is Jesus Christ and He is going to make us superstars. आणि आपला सुपरस्टार येशू आहे, तो आपल्याला पण चमकणारा तारासारखा Hallelujah. Hallelujah. Does this Bible say that way? Is the word of God saying that way or not? बायबल असं सांगते का नाही? Are you going to be a star or not? तुम्ही स्टार व्हायचं का नाही? You are not going to be a star. You are already a star in Christ Jesus. तुम्ही पुढे स्टार होणार नाही. ख्रिस्तामध्ये आतापासूनच तुम्ही स्टार आहे. Hallelujah. Hallelujah. I will tell at the end. So now one more verse from the Gospel of John chapter 6 verse 28-29 अजून says एक वचन वाचूया. the difference between the resurrection of the unrighteous and righteous. योहान 6:28 आणि 29. विश्वासणाऱ्यांना अविश्वासणाऱ्यांना पुनरुत्थानामध्ये काय फरक होणार? योहान 6:28 आणि 19. 6:28-29. Okay. Five, I think 5 brother. 5:28 na? 5:28 na? सॉरी 5 Sorry, not 6, 5:28-29. 5:28 आणि 29. पाचवा अध्याय. Panchwa day. By mistake it is 5. Do not be amazed at the, yeah. Read everybody. वाचूया 5वा अध्याय योहान 28 आणि 29. सर्वजण मिळून वाचूया. 1, 2, 3. याविषयी
Those who do good will go to the resurrection of life. Those who do bad or evil, they will go to the resurrection of death. म्हणजे इथे सांगत आहे सत्कर्म करणारा लोक जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठतील, दुष्कर्म केलेले लोक नाशाकरिता म्हणजे न्यायाच्या पुनरुत्थानाकरिता उठतील. And this death or this justification is called second death according to the theology. त्याला बायबल म्हणते, लोक म्हणतात दुसरा मरण आहे. Those who are in Christ, they will not taste second death. म्हणजे येशू मध्ये विश्वास ठेवणाऱ्या लोकांना दुसरा मरण नाहीये. We will go to the life eternal. आपण जीवनाकडे जीवनाच्या पुनरुत्थानाकडे How जाणार. many of you want to go for it? किती लोकांना असे जीवनाच्या पुनरुत्थानाची इच्छा आहे जायला? How many of you have that level of faith today? तुम्हाला आज विश्वास आहे काय मी मेले तर जीवनाच्या पुनरुत्थानाकडे जाणार? Hallelujah. हालेलुया. And second category, among the believers, the dead in Christ will come with Jesus at his second coming with trumpet sound, and those who are alive at the second coming of Jesus, they will go in following. म्हणजे ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारा येशू पुनरुत्थान येताना जे लोक मेलेले आहेत ते येशू बरोबर उठतील, जे लोक जिवंत आहेत ते पण येशूच्या सोबत That जातील. is all about resurrection. Let's read together 1 Thessalonians chapter 3 verse 18. पहिला तेसलोनिका करस्पत्र अध्याय 3:18 वाचूया. पहिला What will तेसलोनिका happen to the believers in Christ when they die and when they are alive at the time of coming of Christ? ख्रिस्ताच्या येण्याच्या समयी विश्वासामध्ये राहणारा किंवा मेलेले लोकांना काय होईल? पहिला तेसलोनिका करस्पत्र अध्याय 3 वचन 18. So this one, resurrection of the Christ. Second Thessalonians. Day of the Lord. Chapter, yeah, resurrection, no, that is. How many? Yeah. So go to second believers who have died. Okay, fourth chapter, 18. Fourth chapter 16 to 18. For the Lord himself will come down. Yeah. Fourth chapter 16 one verse. Fourth chapter. सारी चौथा अध्याय 16 पासून. For the Lord himself will come. सब लोग मिलके पढ़ेंगे. सगळे जण वाचूया. पहिला तेसलोनिका करस्पत्र चौथा अध्याय 16 पासून. रेडी 1 2 3. कारण नंतर 17 वचन. आपल्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढाचे अंतराळ घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. Amen. Mega Rura. What is that, sister? Mega. We are going to meet Jesus in the clouds. No aeroplane, no flight, no astronaut. म्हणजे मेघारूढ्यात अंतरल्यात येशूला आपण भेटणार. How many आपल्या of you विमानामध्ये जायचं गरज नाही. want to see Jesus in the clouds? किती लोकांना येशूला अशा मेघामध्ये बघायची इच्छा आहे? मेघामध्ये येशू येताना. Pura calling data, Wi-Fi data, internet, everything is in the cloud. That's a technical cloud. आज म्हणतात ना हे सगळं सॅटेलाइट द्वारे ते सगळं वरच मेघामध्येच आहे. But we are going to see Jesus face to face in the clouds. परंतु बायबल म्हणते येशूला आपण समोरासमोर ही मेघामध्ये भेटणार आहे. Hallelujah. Hallelujah. Dead in Christ will see him first. जे लोक ख्रिस्तामध्ये मेलेले ते लोक पहिला जाणार. At the time of Jesus, when we are alive, we would see him next. आणि येशू येताना आपण जिवंत राहिले तर आपण त्याच्या मागे In a जाणार. single flight, he will take us all to heaven and glory. एकच विमानामध्ये देव अशी सगळ्या लोकांना स्वर्गात घेऊन Flight of जाणार. heaven. ते स्वर्गीय विमान आहे. Hallelujah. Hallelujah. You ask Jesus, what is the flight number?
येशूला विचारा तुम्ही त्या विमानाचा नंबर किती, मी त्याला पकडायचं. Reserve your आणि ticket. तुमचं तिकीट बुकिंग करून घ्या. Amen. Hallelujah. Reserve the ticket to go board the flight of Jesus. येशूच्या विमानामध्ये जाण्याकरिता तुमचं बुकिंग करून घ्या. Amen. आमेन. Until then you have a business here. म्हणजे जोपर्यंत आपले काम आहे तो. After resurrection, he appeared to them again and again. After resurrection, Jesus appeared to them people again and again, more than 10 times, and more than 500 people. म्हणजे येशू पुनरुत्थान झालेल्या नंतर अशी परत शिष्यांना दर्शन दिले. एकदा 500 लोकांच्या जास्त लोकांच्या मध्ये पण दर्शन दिले. Before he left through the flight of heaven and angels were his crew. आणि स्वर्गात तिथे एंजल देवदूत आहे, त्यांच्यासाठी वाट बघत On होता. the Mount of Olives, आणि असे वली डोंगरामध्ये he was telling, don't fear and don't worry about the timings and seasons and coming of end of the world. जैतुनाच्या डोंगरामध्ये येशू बोलले, इथून पुढे होणारा गोष्ट याचा विचार करत बसू नका. You wait in prayer in Jerusalem. तुम्ही यरुशलेमामध्ये वाट बघा I'm going to प्रार्थनाद्वारे. send Holy Spirit on आणि you. मी तुम्हाला पवित्र आत्मा When पाठवणार. you receive Holy Spirit, Acts 1:8, तुम पवित्र आत्मा तुमच्यावर you will उतरेल. be my witnesses in Jerusalem, Judea and Samaria and to the ends of the world. तुम्ही That's the यरुशलेम promise of God. यहुदा या पृथ्वीच्या शेवटपर्यंत माझ्या साक्षी व्हाल. You are a witness of Jesus Christ. आज तुम्ही पण येशूच्या साक्षी You are आहात. the voice of Jesus Christ. येशूचे शब्द आज तुम्हीच आहे. That's why Jesus gave us Holy Spirit. म्हणूनच देव तुम्हाला आत्मा As दिलेला much आहे. as Holy Spirit you have, जेवढं तुम्ही आत्म्याने भरलेले that आहे, much powerful, wise and intelligent believer you are for Christ. तेवढं तुम्ही देवासाठी शक्तिशाली व्यक्ती पुरुष होणार. When Jesus told his disciples, John 7:38, for those who believe in me, they will receive the Holy Spirit like a rivers of the fountain. म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना असं जीवनाच्या जराच्या पाण्यासारखं मी आत्मा देणार The आहे. Holy Spirit will flow like you and like in you, like a living water. ते तुमच्याकडून जीवनाच्या पाणीच्या जरा अशी सगळे लोकांना भेटतील. Ask Lord to fill you with Holy Spirit. येशूकडे प्रार्थना करा, मला पण अशी पवित्र आत्म्याचे वरदान दे. When you are filled with Holy Spirit, आत्म्याने आपण भरले तर the same Peter who failed to catch fish, जो पेत्र येशूला सोडून the same Peter who denied Jesus 3 times, येशूला नाकारलेले पेत्र, the same Peter who could not go see Jesus, म्हणजे येशूच्या मागे सोडून गेलेले पेत्र, became a great testimony. तो येशूसाठी मोठी साक्षीदार After बनला. this anointing in Jerusalem Pentecostal day, या दिवस पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये जे आत्मा त्यांना मिळाले, when his student testified Jesus, मग त्यांनी येशूविषयी साक्ष सांगितले 3,000 people came to आणि Jesus. 3,000 लोक येशूवर विश्वास 5,000 ठेवले. people came to Jesus. 5,000 लोक विश्वास They were ठेवले jailed for Jesus. आणि येशूसाठी त्यांनी दुर्गात गेला. They didn't have silver and gold. त्यांच्याकडे पैसा नव्हता, They had सोने Jesus' नव्हता. name. They raised the dead. They त्यांनी raised the healed येशूच्या the sick. नावाने लोकांना बरे केले, The shadow चमत्कार of केले. Peter healed the sick. पेत्राच्या सावली लोकांना बरे That was the केले. power of resurrection. ते पुनरुत्थानाचं That was सामर्थ्य the आहे. same power of Holy Spirit. ते पवित्र आत्म्याचं That सामर्थ्य आहे. same God we are worshiping today. त्याच देवाला आज That same आपण- Jesus in you today. या देव आज तुम्हाला पण भेटत Only आहे. we need a Holy Spirit, my friend. आपल्याला पवित्र आत्म्याची When गरज you are आहे. filled with Jesus, तुम्ही आत्म्याने भरले you will तर be the great witness. तुम्ही येशूसाठी साक्ष Don't होणार. worry about your food and drink and water, cloth and shelter. God is going to fulfill everything. तुमचे खाणे पिणे रगणे या विषयीची चिंता करत That's बसू what नका. Jesus promised in Matthew 28:19-20. I will be with you to the end of the age. येशू बोलले, मी जगाच्या शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे. If you want to be a witness like Mary Magdalene, तुम्ही मरिया सारखं तो येशूच्या साक्ष if you होऊ want to be शकता का? if you want to be a Peter in your village, in your home, and in your country, तुमच्या गावामध्ये पेत्रा सारखं तुम्ही राहायचं आहे काय? maybe you go to Mumbai, Maharashtra, anywhere in the world. तुम्ही या जगामध्ये कुठेही गेले तरी You are the voice of Jesus. तुम्ही येशूच्या वाणी होऊ If you शकता. want to be like that, to be filled with Holy Spirit, तुम्हाला पवित्र आत्म्याच्या वरदानाची गरज आहे का? if you want to be filled with anointing of Lord, तुम्हाला देवाच्या अभिषेकाची if you want गरज to आहे receive तर the power of resurrection, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायचं म्हणजे just ask God to forgive you today आज देवाला सांगा, देवा मला क्षमा and करा, ask Him to fill you with Holy Spirit. मला आत्म्याने भरा Shall म्हणून. we close our eyes and look to the resurrected Lord? आपण सर्वजण डोले झाकूया. You ask, I will only live. I need the Holy Spirit. I lead me to the cross. मी तुझ्यासाठी